हे जे युनिट आहे, जे सेकंड युनिट आपण सुरू केलंय, मुळातच हे मोठं युनिट आहे, कारण यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर त्यामध्ये पेवमेंट सरफेस कॅरेक्टरिस्टिक किंवा पेवमेंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ हायवे याला आपण सुरुवात केली प्रिव्हियस लेक्चरमध्ये, ज्यामध्ये फ्रिक्शनचे दोन प्रकार, एक लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन आणि लॅटरल फ्रिक्शन. लॉन्जिट्युडिनल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि लॅटरल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हे दोघं आपण डिस्कस केले प्रिव्हियस लेक्चरमध्ये. त्यानंतर स्किड आणि स्लिप याच्यातला डिफरन्स सुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितला. नंतर कॅम्बरला आपण सुरुवात केली होती. कॅम्बर मीन्स व्हॉट? क्रॉस स्लोप टू द कॅरियज वे ऑर पेवमेंट. सो कॅम्बरला आपण सुरुवात केली आणि त्याचं डिस्कशन आपण आता कंटिन्यू करूया. आजच्या लेक्चरमध्ये कॅम्बर नंतर ब्रेक इफिशियन्सी, अनइव्हननेस ऑफ द रोडवेचा जो काही अनइव्हननेस असतो त्याला आपण बघणार आहोत. त्यासोबतच क्रॉस सेक्शन, टिपिकल क्रॉस सेक्शन ऑफ द हायवे आणि टिपिकल क्रॉस सेक्शन ऑफ हायवे मध्ये असणारे वेगवेगळे इलेमेंट, त्यासोबतच लेन, डिफरंट टाइप्स ऑफ लेन विड्थ याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तो थोडक्यात खूप बेसिक गोष्टी आणि यामध्ये ज्या व्हॅल्यूज आपण इथं डिस्कस करणार त्या ॲज पर दी इंडियन रोड काँग्रेस IRC प्रमाणे असतील. जसं तुम्ही स्टील स्ट्रक्चर असेल, RCC असेल, यामध्ये जसे कोडल प्रोव्हिजन कामाचे असतात, कोडल प्रोव्हिजनवर प्रश्न असतात, तसेच इथं IRC ने दिलेले जे काही रिकमेंडेशन्स असतात, काही व्हॅल्यूज असतात, तर त्यावरती सुद्धा प्रश्न असतात. तर त्या समजून एकदा पाठ करायच्या तुम्ही. येस, चला आता सुरुवात करूया आपण. तर बघा, काल आपण डिस्कस केलंय पेवमेंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ हायवे मध्ये सगळ्यात पहिलं फ्रिक्शन. आता इथं पाठ करण्यासारख्या गोष्टी कोणत्या तुम्हाला लक्षात येते? तर स्पीड ऑफ व्हेकल इन kmph अँड त्याच्यानुसार दिलेली व्हॅल्यू जी की कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची. व्हॉट इज द मॅक्झिमम रेंज कशी आहे बघा त्याची? 0.35 ते 0.40, 0.35 टू 0.40 ही रेंज आहे लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शनची, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची. आणि ही व्हॅल्यू जी आहे ती ज्याप्रमाणे स्पीड वाढणार त्याप्रमाणे कमी होत जाणार. सो 40 किंवा 40 पेक्षा कमी स्पीड असेल तर व्हेकलचा 0.40, देन 50 असेल तर 0.38, देन 60 जर का असेल स्पीड व्हेकलचा तर 0.37, 70 साठी 0.36, 80 किलोमीटर पर आवर आणि त्यापेक्षा जास्त जर स्पीड असेल व्हेकलचा तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू कमी होणार आणि दॅट इज इक्वल टू 0.35. ही रेंज महत्वाची. त्यानंतर लॅटरल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, तर याची व्हॅल्यू 0.15. पण हाय स्पीड व्हेकल जेव्हा असतील एक्सप्रेस वे वरती आणि त्याचा जर स्पीड 120 किलोमीटर पर आवर असेल तर 0.1 ही व्हॅल्यू आपण कन्सिडर करायची आणि जर 100 असेल तर त्या केसमध्ये 0.11 ही व्हॅल्यू घ्यायची. त्यानंतर स्किड अँड स्लिप मधला बेसिक डिफरन्स की व्हेकल स्किड कधी करतं आपण जनरली म्हणतो की पावसाळ्यामध्ये रस्त्यावरती व्हेकल जे आहे म्हणजे बाईक जी आहे ती स्किड झाली म्हणजे काय? स्किड कधी होते? ज्यावेळेस त्याची रोटेशनल मोशन जी आहे ती लेस असते दॅन द ट्रान्सलेशनल मोशन. ती ट्रान्सलेट करत जाते ड्यू टू इट्स इनर्शिया, बट रोटेशनल मोशन त्याची स्टॉप झालेली असते व्हेकलची, त्यामुळे ती स्किड करते. आणि व्हॉट इज द स्लिपचे पण एक्झाम्पल आपण बघितले की सपोज एखादा ट्रॅक्टर असेल, एखादं व्हेकल असेल, ते मडमध्ये काय करते की स्लिप करायला लागतं, फसतं, अडकतं आणि मग ते स्लिप करतं. म्हणजे त्या केसमध्ये रोटेशनल मोशन इज मोर दॅन द ट्रान्सलेशनल मोशन. हा डिफरन्स आपण बघितला. नंतर मग कॅम्बर अँड क्रॉस स्लोप, जनरली इट इज अ ट्रान्सवर्स स्लोप प्रोव्हाइडेड टू द रोडवे ऑर कॅरियज वे. आणि काय पर्पज आहे त्याचा कशासाठी प्रोव्हाइड केला जातो? टू ड्रेन ऑफ द रेन वॉटर. जे काही पावसाचं पाणी पेवमेंट वरती पडणार आहे ते पावसाचं पाणी पेवमेंट मध्ये न झिरपता, न पेनिट्रेट होता ते इझिली ड्रेन ऑफ झालं पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो? रस्त्याला एक क्रॉस स्लोप आपण प्रोव्हाइड करतो आणि त्याला कॅम्बर म्हटलं जातं. बरोबर. हा जो क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर असतो त्याला एक्सप्रेस करताना 1:n किंवा पर्सेंटेज मध्ये सुद्धा एक्सप्रेस करतात. त्या 1:n मध्ये 1 डिनोट करतं व्हर्टिकल डिस्टन्स आणि n डिनोट करतो हॉरिझॉन्टल डिस्टन्स. मग एखाद्या रस्त्याला क्रॉस स्लोप किती प्रोव्हाइड करायचा किंवा कॅम्बर किती प्रोव्हाइड करायचा आपण, ह्या दोन गोष्टी ठरवतात. आणि त्या दोन गोष्टी काय की टाईप ऑफ पेवमेंट कोणत्या प्रकारची, ती सिमेंट कॉन्क्रीटची पेवमेंट आहे, ती हाय बिटुमेनची पेवमेंट आहे, लो बिटुमेनची पेवमेंट आहे, वॉटर बाउंड मेकॅडम आहे का अर्धन आहे. सो इट डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ पेवमेंट. जर का पेवमेंट तुमची सुपिरियर असेल, सुपिरियर इन द सेन्स ती इम्परव्हियस असेल, इझिली पाणी त्याच्यामध्ये झिरपत नसेल, त्याच्यात पर्क्युलेट होत नसेल इझिली, सो इट इज अ सुपिरियर पेवमेंट, तर त्या केसमध्ये तुम्ही फ्लॅटर कॅम्बर प्रोव्हाइड करू शकतात. पण जर इन्फिरियर असेल म्हणजे काय परवियस पेवमेंट असेल, जसं की अर्धन रोड, वॉटर बाउंड मेकॅडम रोड की ज्यामध्ये पाणी जे ते पर्क्युलेट करणार आहे, तर तुम्हाला स्टीप स्लोप प्रोव्हाइड करावा लागेल. सो सुपिरियर इज द पेवमेंट, फ्लॅटर इज द स्लोप, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यासोबतच ज्या एरियामध्ये, ज्या रिजनमध्ये पाऊस खूप जास्त पडणार आहे, हेवी रेनफॉल आहे, तर त्या केसमध्ये स्टीप स्लोप प्रोव्हाइड करावा लागेल. लो रेनफॉलसाठी तुम्हाला फ्लॅटर स्लोप प्रोव्हाइड करावा लागेल. आणि यानुसारच एक टेबल आहे, तो टेबल गरजेचा आहे आपल्यासाठी, तर तो टेबल तुम्हाला पाठ करायचा आहे. बघा, हेवी रेनफॉल आणि लो रेनफॉल किंवा लाईट रेनफॉल आणि टाइप्स
टाइप्स ऑफ पेवमेंट, सिमेंट कॉन्क्रीटची पेवमेंट आणि हाय बिट्युमेनची पेवमेंट असेल तर 2% आणि लो रेनफॉलसाठी 1.7%. देन व्हॅल्यू बघा कशा पद्धतीने चेंज होते, 2 to 2.5, 2.5 to 3, 3 to 4. आणि ह्याच व्हॅल्यू ज्या तिकडे रिपीट होत जातात, फक्त पहिली व्हॅल्यू वाढलेली आहे 1.7, हा 2 ॲज इट इज, हा 2.5 ॲज इट इज, हा 3 ॲज इट इज. आणि हे पर्सेंटेजमध्ये लक्षात ठेवा, पर्सेंटेजमध्ये मग तुम्ही त्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतात. सपोज आता 3% जर असेल, 3% तर त्याला आपण असं लिहू शकतो 3 divided by 100 आणि याला आपण लिहू शकतो 0.30 3 divided by 100 आणि 3 आहे की 3 आपण 1/33 अशा पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. 1/33 और 1/30 या पद्धतीने आपण त्याला रफली लिहू शकतो. तर तुम्ही हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे जाऊया. तर हे आपण डिस्कशन केलंय इथपर्यंत. आता हे कॅम्बरचे ना प्रकार पडतात. हा टेबल पण तुमचा झालाय. जाऊया पुढे. सो देर आर 3 टाइप्स ऑफ कॅम्बर्स. 3 प्रकारचे कॅम्बर किंवा 3 प्रकारचे क्रॉस स्लोप आपण प्रोव्हाइड करू शकतो. सांगता येईल कोणाला? आपण असं करूया की 2 वे ट्राय करू कम्युनिकेट, कारण दुपारचा वेळ आहे, बऱ्याचदा तुम्ही जेवण करून झोप लागत असते. तर बघू आपण क्वेश्चन आन्सरच्या बेसने जाऊया. कुणाला माहिती आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ कॅम्बर और क्रॉस स्लोप? किती प्रकारचे क्रॉस स्लोप असतात? बोला. तर 3 प्रकारचे क्रॉस स्लोप आपण प्रोव्हाइड करतो. 3 प्रकारचे कसे? एक स्ट्रेट किंवा स्ट्रेट लाईन कॅम्बर, नंबर 2 पॅराबोलिक कॅम्बर अँड नंबर 3 कॉम्बिनेशन ऑफ बोथ. येस, शाबाश. स्ट्रेट लाईन कॅम्बर और स्ट्रेट कॅम्बर, पॅराबोलिक आणि कॉम्बिनेशन ऑफ बोथ. मग राहिला प्रश्न की स्ट्रेट कॅम्बर आपण कधी प्रोव्हाइड करायचं? ज्या वेळेस स्लो मुव्हिंग व्हेकल स्लो मुव्हिंग असतील आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असेल किंवा सिमेंट कॉन्क्रीटची पेवमेंट असेल तर स्ट्रेट कॅम्बर आपण प्रोव्हाइड करू शकतो. पॅराबोलिक प्रोव्हाइड करताना बिटुमेनचा जर का रस्ता असेल, म्हणजे फ्लेक्झिबल पेवमेंट आणि हाय मुव्हिंग व्हेकल असतील तर त्या केसमध्ये तुम्ही जाऊ शकतात पॅराबोलिकला. आणि सगळ्यात बेस्ट पेवमेंट जर कोणती लक्षात घ्या, सगळ्यात बेस्ट कॅम्बर कोणता आहे? कॉम्बिनेशन ऑफ बोथ. जर तुम्हाला प्रश्न विचारला की स्ट्रेट कॅम्बर आहे, पॅराबोलिक आहे आणि कॉम्बिनेशन पण आहे, तर सगळ्यात बेस्ट क्रॉस स्लोप किंवा बेस्ट कॅम्बर कोणता असेल? सो कॉम्बिनेशन ऑफ बोथ. ओके, दोघांचं कॉम्बिनेशन. तर आपण बघूया, तिथं लक्ष द्या. टाइप्स ऑफ क्रॉस स्लोप. टाइप्स ऑफ कॅम्बर और टाइप्स ऑफ क्रॉस स्लोप. तर त्यामध्ये पहिला प्रकार नंबर 1, स्ट्रेट कॅम्बर. आणि ही स्ट्रेट कॅम्बर कधी प्रोव्हाइड करतात? फॉर सिमेंट कॉन्क्रीट रोड. सिमेंट कॉन्क्रीट आरसीसी रोड मध्ये पण यूज करू शकतो. ज्या ठिकाणी कॉन्क्रीट आहे तिथे आपण प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. हा, फॉर सिमेंट कॉन्क्रीट रोड, याला शॉर्ट मध्ये आपण सीसी रोड म्हणतो. सीसी रोड. ओके, सिमेंट कॉन्क्रीट रोड. नंबर 2, फॉर स्लो मुव्हिंग व्हेकल्स. ओके, जे स्लो मुव्हिंग रिलेटिव्हली स्लो मोशन मध्ये असणारे ज्या व्हेकल असतील तर त्यावेळेस तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात. आणि बघा ही कॅम्बर कशा पद्धतीची असते? येस, तर या पद्धतीचं क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर आपण प्रोव्हाइड करत असतो. सो स्ट्रेट लाईन म्हणजे बेसिकली ट्रँग्युलर इन नेचर. आणि पर्पज बघा काय आहे? टू ड्रेन. जे काही पावसाचं पाणी याच्यावरती पडेल ते काय होणार? इझिली ड्रेन आउट होणार, ड्रेन ऑफ केलं जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो? ट्रँग्युलर किंवा स्ट्रेट कॅम्बर किंवा क्रॉस स्लोप आपण प्रोव्हाइड करतो स्ट्रेट पद्धतीने. ठीक आहे. आणि याला कशासाठी? सिमेंट कॉन्क्रीटला यासाठी, कारण सिमेंट कॉन्क्रीटला त्या पद्धतीने एकदम प्रॉपर स्लोप देणं पॉसिबल आहे इझिली, कारण ती पेवमेंट कोणती असते? रिजिड पेवमेंट असते. तर आपण सिमेंट कॉन्क्रीट रोडवरती याला यूज करू शकतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर सपोज आता बघा, याला मी म्हणतो, येस, हे बघा
जर याची आपण या रोडवेची विड्थ जी आहे आपण कन्सिडर करूया की W इज द विड्थ ऑफ द रोडवे, कॅरियज वे, ठीक आहे. जर याची विड्थ आहे W इज द विड्थ, तर त्या केसमध्ये ही जी काय हाईट असते आणि हा जो पोर्शन आहे टॉपचा, हा जो टॉपचा पोर्शन आहे याला म्हटलं जातं क्राऊन, याला म्हटलं जातं क्राऊन. तर ही जी हाईट आहे, ठीक आहे, ही हाईट त्याला मी y ने डिनोट करतो. सो y इज इक्वल टू W डिवायडेड बाय 2 टाइम n. सो इट इज W डिवायडेड बाय 2 टाइम n. एवढी हाईट आपण प्रोव्हाइड करत असतो बिलकुल मिडला. सो व्हॉट इज द W हिअर? W काय आहे? सो इट इज द विड्थ ऑफ द कॅरियज वे, विड्थ ऑफ द रोडवे, कॅरियज वेची विड्थ. आणि n काय डिनोट करतो? 1:n. सो 1:n जो आहे तो स्लोप असेल, याचा स्लोप. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा 1. सो 1 इज द व्हर्टिकल आणि n इज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स. 1:n. ठीक आहे. ओके सर, हे क्लास रेकॉर्डेड कोणत्या फोल्डरमध्ये असतील? कसं असतं एक लक्षात घ्या. आज जे लाईव्ह लेक्चर झाले, हे लाईव्ह लेक्चर क्लास प्लस काय करतं की 48 हवर नंतर तुम्हाला प्रोव्हाइड करत असतं. 48 हवर नंतर ते आपल्याला भेटतं, म्हणजे तो व्हिडिओ भेटतो आणि मग त्याला 48 तासानंतर आम्ही फोल्डरमध्ये टाकत असतो. म्हणजे जी टेक्निकल टीम आहे ती फोल्डरमध्ये टाकते. पण जर ते आले नसेल तोपर्यंत तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही जो काही कोर्स परचेस केलाय ना, वरती लाईव्ह क्लास म्हणून आहे, लाईव्ह क्लास. तर त्या लाईव्ह क्लासमध्ये जाऊन पर्टिक्युलर डेटला झालेलं लेक्चर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ते पर्टिक्युलर डेटला झालेले लेक्चर तुम्ही बघू शकता. सो इट इज W डिवायडेड बाय 2n. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, ही हाईट जी ती कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे मोर दॅन सफिशियंट आहे, हे लक्षात घ्या. स्ट्रेट कॅम्बर. नंबर 2, पॅराबोलिक कॅम्बर, आणि इट इज प्रोव्हाइडेड for flexible pavement. Pavements म्हणजे जसं की बिटुमेन रोड, बिटुमिनस, ओके. डांबरी रस्त्यांना आपण हे प्रोव्हाइड करू शकते. यस, लाईव्ह क्लासमध्ये दिसतं, पण फोल्डरमध्ये यायला 48 तास लागतात. नेक्स्ट, फॉर अ फास्ट मुव्हिंग व्हेकल्स, ओके, फास्ट मुव्हिंग व्हेकलसाठी. आणि ही बघा, ही अशा पद्धतीने दिसते. हा हे क्राउन, पॅराबोलिक. ठीक आहे, हे अशा पद्धतीने. येस, सो पॅराबोलिक इन नेचर. पॅराबोलिक हाय स्पीड व्हेकलसाठी आपण यूज करणं. आता पॅराबोला आहे तर याचं इक्वेशन लक्षात घ्या. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ द पॅराबोला? सो y इज इक्वल टू 2x² डिवायडेड बाय NW. सो NW. सो या ठिकाणी y काय डिनोट करतो? y डिनोट करतो मित्रांनो व्हर्टिकल डिस्टन्स. y काय डिनोट करतो? व्हर्टिकल डिस्टन्स. आणि x काय डिनोट करतो? हॉरिझॉन्टल डिस्टन्स. 1:n स्लोप. आणि w काय डिनोट करतो या ठिकाणी? अगेन द w इज width of the carriage way. ठीक आहे. आता यावरती जनरली जे न्यूमेरिकल क्वेश्चन वगैरे विचारले जातात ना, ते एईचे एक्झाम, असिस्टंट इंजिनियरचे एक्झाम, जे की MPSC कंडक्ट करतं किंवा इतर पब्लिक सर्व्हिस कमिशन कंडक्ट करतं. त्यासोबत हायवे इंजिनिअरिंग वरती जर गेटमध्ये प्रश्न आले 1 किंवा 2 मार्काचं न्यूमेरिकल, 1 मार्काचा खास करून, तर तिथून तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं. तर किंवा IASच्या एक्झाम मध्ये तो फॉर्म्युला वगैरे विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी कॅम्बरवरती एवढं कंटेंट आपल्याकडे खूप गरजेचं आहे आणि मोर दॅन सफिशियंट आहे, इनफ कंटेंट आहे. फक्त तुम्ही त्याला आता वेळ द्या, त्याला रिवाइज करा. हा टेबल तर खूपदा विचारला जात असतो.
या टेबलला तुम्ही पाठच करायचं, दुसरं आपल्याकडे ऑप्शनच नाहीये. त्यानंतर ह्या ज्या 3 प्रकारच्या कॅम्बर आहेत त्यामध्ये स्ट्रेट कॅम्बर, पॅराबोलिक कॅम्बर, आता एक थर्ड कॅम्बर मी तुम्हाला दाखवेल, नोन ॲज द कॉम्बिनेशन ऑफ बोथ, दोघांचं कॉम्बिनेशन आहे आणि ती सगळ्यात बेस्ट कॅम्बर आहे. ठीक आहे, जनरली ती प्रोव्हाइड केली जात असते. आता इथं बघा, आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की यावरती थेरी क्वेश्चन तयार होतात, इथं थेरी क्वेश्चन तयार होत असतात. आणि प्रिव्हियसली सुद्धा इथं प्रश्न तयार झालाय की कॅम्बर कशासाठी प्रोव्हाइड केला जातो, तर कॅम्बर जनरली प्रोव्हाइड केला जात असतो की रेन वॉटर जे आहे ते ड्रेन ऑफ करण्यासाठी. ठीक आहे, आणि आणखी एक प्रश्न असतो कॅम्बर आणि ग्रेडियंट मधल्या रिलेशनवरती. एवढं खूप झालं, हेच प्रश्न वारंवार विचारले जात असतात. आता तुमच्यासाठी काही विद्यार्थी इथं जर जुने विद्यार्थी असतील, ओल्ड स्टुडंट असतील, ज्यांनी बऱ्याचशा एक्झाम दिल्या असतील, त्यांना या गोष्टी काहीच वाटणार नाही. पण लक्षात घ्या, एक्झामिनर जेव्हा क्वेश्चन पेपर सेट करत असतो त्याचा फक्त हेतू एवढाच असतो की तुमचे फंडामेंटल बेसिक क्लिअर आहेत का नाही, या विद्यार्थ्याला बेसिक व्हॅल्यू तरी माहिती आहे का नाही, त्याच गोष्टी तो टेस्ट करत असतो. ठीक आहे, तर त्यामुळे ज्या गोष्टी मी तुम्हाला देतोय तेवढ्या तुम्ही पुन्हा पुन्हा वाचत राहा. स्टँडर्ड आहेत ते पाठ करा, जे स्टॅटिक आहे ते बदलणार नाहीये तोपर्यंत तुम्ही त्याला पाठ करा. मग आता हे झालं. नेक्स्ट नंबर 3, combination of straight and parabolic. ठीक आहे, स्ट्रेट अँड पॅराबोलिक. तर ही बघा, ही अशा पद्धतीने असते. तर सुरुवातीचा काही पोर्शन जो आहे हाच तो स्ट्रेट. ठीक आहे, आणि नंतर पॅराबोलिक, नंतर कसा पॅराबोलिक. येतं लक्षात, दोघांचं कॉम्बिनेशन. मी तुम्हाला असं दाखवतो. येस, आणि पॅराबोलिक या दोघांचं कॉम्बिनेशन, अशा पद्धतीचं ही कॉम्बिनेशन असतं, हे लक्षात घ्या. इट इज मोस्टली यूज. ठीक आहे, मोस्टली. तर हे 3 प्रकारचे कॅम्बर झाले. सो क्लिअर झालं या ठिकाणी. आता कॅम्बर किंवा क्रॉस स्लोप बद्दलचं डिस्कशन झालं, सगळं समजलं तुम्हाला. जायचं पुढे आता आपण. ओके, येस, शाबाश. चला, तर स्किप, कॅम्बर, स्लिप. याच्यानंतर आता 4th घेऊया, नंबर 4. ब्रेक इफिशियन्सी. ओके, ब्रेक इफिशियन्सी, आणि ही डिनोट केली जाते इटा, अशा पद्धती. आता बघा, ही ब्रेक इफिशियन्सी जी आहे, जनरली आपल्याला जो म्यू प्रोव्हाइड केला असतो, म्यू मीन्स व्हॉट, किंवा एफ, स्मॉल एफ और म्यू, इट इज नोन ॲज अ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मग तो कोइफिशियंट ऑफ लॅटरल फ्रिक्शन असेल किंवा तो कोइफिशियंट ऑफ लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन असेल. ठीक आहे, म्यू, त्याला आपण स्मॉल एफने डिनोट करतो. मग आता हा जेव्हा आपण पुढे न्यूमेरिकलमध्ये यूज करणार आहोत, तर हा जो काही म्यू प्रोव्हाइड केलेला असतो, इट इज नोन ॲज अ थेरॉटिकल म्यू. पण याला जेव्हा आपण ऍक्च्युअली यूज करतो, इट इज नोन ॲज अ ऍक्च्युअली म्यू. सर, आम्ही फक्त तुमच्या बोर्डच्या PDF वाचतो, अजून दुसरं काही वाचण्याची काही गरज नाही. मी लक्षात घ्या, मी यावरती खूप एफर्ट्स करत असतो. तुम्ही बिनधास्त विश्वास ठेवा. जेवढं कंटेंट मी तुम्हाला देतो ना, त्याच बोर्डच्या PPT वाचत चला. जे MCQ देतोय तेच सोडवा. पुन्हा सांगेल तुम्हाला मी की त्यांना रिपीट करत राहा. आणि तेवढं तुमचं होऊन, ते कम्प्लीट होऊन, खरं एवढा वेळ पण नसतो. ते संपल्यानंतर जर तुमच्याकडे ॲडिशनल वेळ असेल तर मग तुम्ही काय करू शकता. आणि सोबत ते टेक्निकल बुक आहे आपलं, त्या बुकमधले MCQ सोडवा. मुळातच ते MCQ मी इथं कव्हर करत असतो.
करतो. हे झाल्यानंतर मग तुम्ही ऍडिशनल एखादं बुक वापरू शकतात आणि त्यातले एमसीक्यू सोडताना जर तुम्हाला वाटलं की सरांनी प्रोव्हाइड केलेल्या थेरी कंटेंट मधून चला हा एमसीक्यू सॉल्व्ह होत नाहीये, तर त्या केसमध्ये तो एमसीक्यू ऍज इट इज विथ देअर ऑप्शन तुम्ही काय करायचं, आपल्या नोटबुक मध्ये लिहायचं. कारण वेळेचंही बंधन असतं आणि जी एक्झाम आपण कॉन्सन्ट्रेट करतो त्या एक्झामला जेवढं कंटेंट पाहिजे त्यापेक्षा जास्त कंटेंट मी इथं प्रोव्हाइड करतोय. इव्हन एमपीएससी जर का ऑब्जेक्टिव्ह असती तर तुमच्यापैकी काही विद्यार्थी जर एमपीएससी ऑब्जेक्टिव्ह पेपर देत असते मेन्सचे, तर त्यांना सुद्धा मोर दॅन सफिशियंट कंटेंट आहे, हे लक्षात घ्या. तर त्यामुळे बिंदास तुम्ही काय करा, जे काही प्रोव्हाइड करतोय तुम्हाला त्यावरती स्टिक राहा, तेवढंच करा. चलो, आता ब्रेक एफिशियन्सी याचा वापर जनरली आपण कधी करतो, न्यूमेरिकल क्वेश्चन सोडवत असताना. आता ब्रेक एफिशियन्सी जर एखाद्या वेळेस व्हेकल मूव्ह करते, मोशन मध्ये आहे आणि तुम्ही ब्रेक अप्लाय केला आणि ब्रेक अप्लाय केल्यानंतर 100% त्याची रोटेशनल मोशन स्टॉप झाली, जागेवरतीच थांबलात बिलकुल 100%, रोटेशनल मोशन जी आहे ती कम्प्लिटली स्टॉप झाली, सडनली स्टॉप झाली, तर आपण म्हणतो की ह्या व्हेकलची ब्रेक एफिशियन्सी 100%. पण बऱ्याचदा असं होतं की ब्रेक तर आपण अप्लाय करतो आणि मग तो ग्रॅज्युअली हळूहळू ते व्हेकल जे आहे ते स्टॉप होतं. सो ग्रॅज्युअली ते स्टॉप होतं, तर त्या केसमध्ये त्याची ब्रेक इफिशियन्सी जी असते ती 100%पेक्षा कमी असते, हे लक्षात घ्या. आणि बाकीचा विषय वेगळा, मग ते स्कूटी जे थांबवण्याचा प्रकार आहे, ज्या पद्धतीने मुली स्कूटी थांबवतात, तो ब्रेक इफिशियन्सी मध्ये येत नाही, तो आउट ऑफ सिलेबस पार्ट आहे, तो तुम्ही बघा. या ठिकाणी आपण मेकॅनिकल ब्रेक इफिशियन्सी बद्दल डिस्कशन करतोय. So after the application of brake, if rotational motion स्टॉप किंवा झिरो सडन, तर या केसमध्ये जी ब्रेक इफिशियन्सी आहे दॅट इज इक्वल टू द 100%. ओके, 100%. If rotational motion of wheel stop gradually, तर ह्या केसमध्ये जी ब्रेक इफिशियन्सी आहे इट इज लेस दॅन 100%. ठीक आहे, लेस दॅन 100%. आणि ज्या वेळेस हे बघा, आणि ज्या वेळेस मित्रांनो ही ब्रेक इफिशियन्सी लेस दॅन 100% असते, तर त्या केसमध्ये त्या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला ती प्रोव्हाइड केली जाते. फॉर एक्झाम्पल, सपोज जो काही एफ आपल्याला दिलेला आहे, जो एफ आपल्याला प्रोव्हाइड केला आहे आणि दॅट इज इक्वल टू 0.8 जर दिलाय मला, आणि यासोबत त्या ब्रेकची, जो व्हेकलचा ब्रेक आहे त्याची ब्रेक इफिशियन्सी आहे सपोज 50% त्याची ब्रेक इफिशियन्सी आहे, तर त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही हा म्यू यूज करणार, म्हणजे एफ जो आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ऍक्च्युअली जो आपल्याला यूज करायचा असेल, तर त्या केसमध्ये त्याला आपण असं लिहितो, सो एफ ऍक्च्युअल दॅट इज इक्वल टू जो काही प्रोव्हाइड केला आहे इंटू ब्रेक इफिशियन्सी, सो 0.8 इंटू 50% आणि दॅट इज इक्वल टू 0.4. तर त्या केसमध्ये जो काही एफ ऍक्च्युअल आहे जो आपण न्यूमेरिकल मध्ये यूज करणार, तो अशा पद्धतीने यूज करणार. कारण एफ जो प्रोव्हाइड केला आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे तो 0.8 आहे, 0.8, बट इफिशियन्सी जी ब्रेक इफिशियन्सी जी आहे ती 50% आहे, तर त्यामुळे आपण तो काय कन्सिडर करणार, 0.4 आपण कन्सिडर करणार. एन हा जो इटा आहे एन तो ब्रेक इफिशियन्सी शो करतो आणि स्मॉल एफ फॉर दी फ्रिक्शन, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तर हा एक टॉपिक झाला. नेक्स्ट जाऊया आता आपण नंबर 5, आधी झाला 4, 5. Unevenness index or roughness index. अनइव्हननेस और रफनेस इंडेक्स. तर बऱ्याचदा काय होतं की ज्या वेळेस आपण रस्त्यावरती म्हणजे रोडवेने आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो, तर आपल्याला असं एक प्रकारचं अनकम्फर्ट फील होत असतं ड्यू टू द अनड्युलेशन्स ऑन द रोडवे. म्हणजे या प्रकारचे अनड्युलेशन्स तुम्हाला बघायला मिळतील बघा रस्त्यावरती. ठीक आहे,
या प्रकारचे अनड्युलेशन जे आहेत आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, मी तुम्हाला ऍक्च्युअल त्याची इमेज पण दाखवतो. बघा तुम्ही इथं बघू शकतात. ठीक आहे, इथं बघू शकतात अनइवननेस रोड पेवमेंट जो आहे याची अनइवननेस, आणि ही अनइवननेस जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते बाय युझिंग द इंडिकेटर. ते बघू आपण. रफनेस कोइफिशियंट किंवा त्याला इंडेक्स म्हणून आपण कॅल्क्युलेट करत असतो अनइवननेस ऑफ द रोडवे. ठीक आहे, बघा इथं पण बघू शकतात अनइवननेस अलॉंग द लेंथ ऑफ द रोड अनइवननेस. आणि या प्रकारे यामध्ये आपल्याला काय होतं की अनकम्फर्ट फील होतं आपल्याला. येस अगदी बरोबर. बम्प इंटिग्रेटर. येस, vertical undulations. So it is sum of unevenness. So unevenness index जो आहे किंवा unevenness जे it is sum of cumulative sum of vertical undulations. म्हणजेच काय, that is vertical rise or fall. मग आता इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल सपोज सपोज मी एक सेंटर लाईन ड्रॉ करतोय की रस्ता ऍक्च्युअली असा पाहिजे होता, फ्लॅट पाहिजे होता, पण तसं नाहीये. तर तुम्ही इथं बघू शकतात की हे जे व्हर्टिकल अँड्युलेशन्स आहेत, आता या ठिकाणी राईज झाली, या ठिकाणी काय झाली, राईज झाली. सपोज दिस राईज इज इक्वल टू 10 mm. ही राईज किती आहे, 10 mm ची राईज आहे. बरोबर. त्यानंतर इथं बघा, इथं जास्त प्रमाणात राईज आपल्याला बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल इट इज 20 mm ची राईज आहे, मॅक्झिमम हाईट आपल्याला कन्सिडर करायची. इथं फॉल आहे, सपोज इट इज अ 15 mm फॉल. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर सेंटर लाईन पासून किती वरती किंवा किती खाली आहे याचं कम्युलेटिव्ह म्हणजे काय, कशा पद्धतीने ऍड करतात मला दाखवतो मी. सो इट इज द कम्युलेटिव्ह सम ऑफ द व्हर्टिकल अँड्युलेशन पर युनिट लेंथ म्हणजे काय, पर किलोमीटर आपण हे मेजर करत असतो. पर किलोमीटर, एका किलोमीटर कम्युलेटिव्ह सम किती होते याची ते आपण कॅल्क्युलेट करत असतो पर युनिट लेंथ. अँड इट इज measured by using instrument known as bump integrator. ओके, बम्प इंटिग्रेटर. बाय युझिंग द बम्प इंटिग्रेटर आपण याला काय करत असतो, मेजर करत असतो. मग आता कशा पद्धतीने, तर बघा लक्षात घ्या, आता हे थ्रूआउट द लेंथ असणार आहे. मग आता कम्युलेटिव्ह कशा पद्धतीने करतो बघा. इथं तुम्ही मेजर करताय 10 mm, या ठिकाणी 10 mm, या ठिकाणी मेजर केली आपण 20 mm. ओके, इथं मेजर करतो आपण 15 mm, आणखी पुढे कुठेतरी मेजर केली तुम्ही, दॅट इज सपोज 5 mm. या अशा पद्धतीने. मग आता कम्युलेटिव्ह कसं करणार आपण, कम्युलेटिव्ह हे बघा, ही व्हॅल्यू जी आहे ऍज इट इज 10 mm ऍज इट इज. मग त्यानंतर 10 mm आणि पुढचा काय 20, या दोघांची बेरीज दॅट इज इक्वल टू हा 10 mm जो आलाय हा 10 mm. तर ह्या 10 mm मध्ये तुम्ही काय करायचं, हा 20 ऍड करायचं, नाही तर यायचं 30 mm म्हणजे बेसिकली या दोघांची बेरीज. मग आता या तिघांची जी बेरीज आहे, तिघांची बेरीज 10 आणि 20 30 आणि हा 15 म्हणजे इथे किती येणार, 45. ओके, त्यानंतर 10 15 30, 10 आणि हे 30, नंतर 45 आणि हा 5 50, तर किती झालं 50. तर अशा पद्धतीने आपण कम्युलेटिव्ह सम घेत असतो. ठीक आहे, कम्युलेटिव्ह सम. तर असं आपण म्हणू शकतो आता की या ठिकाणी 50 mm, तर या ठिकाणी काय झालंय की 50 mm एवढे अँड्युलेशन्स आपल्याला बघायला मिळत आहे पर किलोमीटर. ठीक आहे, आता बघा पुढे लक्ष द्या आणखी. नेक्स्ट, इट इज एक्सप्रेस्ड इन mm पर किलोमीटर किंवा सेंटीमीटर पर किलोमीटर किंवा काही वेळेला मीटर पर किलोमीटर मध्ये सुद्धा एक्सप्रेस केलं जातं. ठीक आहे, हे आपण इंडियामध्ये मेजर करतो ऍज पर दी IRC. बट ज्या वेळेस आपण वर्ल्ड वाईड विचार करतो, इंटरनॅशनल विचार करतो, सो इंटरनॅशनल रफनेस इंडेक्स याचा वापर केला जात असतो. हेच अनइवननेस मेजर करण्यासाठी इंटरनॅशनल रफनेस इंडेक्स
आणि त्यासाठी डिव्हाइस आपण यूज करतो रफोमीटर. सो इट इज ऑल्सो एक्सप्रेस ऑर इट इज ऑल्सो expressed in international roughness index. त्याला IRI असं डिनोट करतात and measured by using raffometer. By using raffometer. So बम्प इंटिग्रेटर किंवा रफोमीटर याचा वापर करून तुम्ही अनइवननेस जो आहे तो काय करू शकता, या ठिकाणी मेजर करू शकतात अनइवननेस. सो इंटरनॅशनल रफनेस इंडेक्स यामध्ये सुद्धा आपण त्याला काय करत असतो, मेजर करतो किंवा बम्प इंटिग्रेटर. मग ना यांच्यामध्ये कन्व्हर्जनचा एक फॉर्म्युला आहे, तो तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. बघा, कन्व्हर्जनचा एक फॉर्म्युला आहे. and that is bump इंटिग्रेटर. बघा ही व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, बाय युजिंग, जर आपल्याला इंटरनॅशनल रफनेस इंडेक्स 630 इंटरनॅशनल रफनेस इंडेक्स रेस्ट टू द पावर 1.112, ठीक आहे, याचा वापर करून तुम्ही जर एक व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली असेल तर दुसरी व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. आणि बघा हा जो बम्प इंटिग्रेटरची जी व्हॅल्यू आहे जी आपण मेजर करतो ती आहे या ठिकाणी mm पर किलोमीटर मध्ये, आणि इंटरनॅशनल रफनेस इंडेक्स याची जी व्हॅल्यू आहे इट इज एक्सप्रेस्ड इन मीटर पर किलोमीटर, ठीक आहे. सो इट इज एक्सप्रेस्ड इन, ही कशात एक्सप्रेस केली जाते, मीटर पर किलोमीटर यामध्ये एक्सप्रेस केली जाते. तर हा एक फॉर्म्युला आहे महत्वाचा, तोही तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. क्लिअर होते. तर अशा पद्धतीने आणखी IRC ने एक टेबल सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलाय, तो टेबल पण आपण इथे लिहून घेऊया. सो टेबल गिवन बाय द IRC ॲज पर इंडियन रोड काँग्रेस IRC अनइवननेस इंडेक्स आणि टाइप ऑफ पेमेंट, हा एक टेबल आहे. तर बघा यामध्ये जर का हा अनइवननेस इंडेक्स लेस दॅन 150 mm पर किलोमीटर जर असेल, लेस दॅन 150 mm पर किलोमीटर, तर ह्या टाइपच्या पेमेंटला गुड पेमेंट म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात, गुड पेमेंट, ठीक आहे. सो इट इज नोन ॲज अ गुड पेमेंट. देन 1500, हा, देन 1500 आणि 2500 या रेंज मध्ये जर का असेल mm पर किलोमीटर. आणि बरेचदा हे प्रश्न जेव्हा विचारतात ना, फॉर गुड पेमेंट व्हॉट इज द रफनेस इंडेक्स, और या ठिकाणी आपल्याला अनइवननेस इंडेक्स, तर व्हॅल्यू पर्पजफुली ते सेंटीमीटर मध्ये विचारतात. तर हा 1500 mm म्हणजेच काय, 150 सेंटीमीटर पर किलोमीटर, ठीक आहे. आणि इट इज टोटल म्हणजे कम्युलेटिव्ह मेजर आहे, तो कम्युलेटिव्ह ऍड केला आपण त्याला. तर या केसमध्ये याला आपण म्हणतो सॅटिस्फॅक्टरी पेमेंट. सॅटिस्फॅक्टरी पेमेंट. नेक्स्ट 2500 ते 3200 mm पर किलोमीटर जर असेल तर त्या केसमध्ये मित्रांनो याला बॅड पेमेंट असं म्हणतात, बॅड पेमेंट. आणि जर व्हॅल्यू 3200 पेक्षा जास्त असेल, 3200 पेक्षा ही व्हॅल्यू जर का जास्त असेल, सो इट इज अनकम्फर्टेबल किंवा अनसॅटिस्फॅक्टरी पेमेंट, ठीक आहे. अनकम्फर्टेबल. या अगोदर यावरती आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारले,
गुड पेवमेंट कधी म्हणायचं? गुड पेवमेंट. सो गुड पेवमेंट हीच व्हॅल्यू जी आहे ती 150 सेंटीमीटर बरं का. 1500 mm म्हणजेच काय 150 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हा टेबल जो आहे अनइव्हननेस इंडेक्सचा, इट इज प्रोव्हाइडेड बाय द IRC. याला पाठ करा. या अशा जे काही जेवढे टेबल बनतील, एखादी वेगळी नोटबुक ठेवायची किंवा असे काही छान पेजेस बनवून ठेवायचे, तर ज्यावरती मी पुन्हा पुन्हा हे शब्द वापरतोय की हा टेबल तुम्हाला पाठच करावा लागेल, तर ते टेबल त्यावरती लिहून टाकायचं आणि मग त्यांना पुन्हा पुन्हा वाचत राहायचं. कारण कन्सेप्ट सोपी आहे. कन्सेप्ट अनइव्हननेस इंडेक्स. सो अनइव्हननेस इंडेक्स बेसिकली काय तो दाखवतो, काय शो करतो की एका किलोमीटर लेंथमध्ये, एका युनिट लेंथमध्ये आपल्या रस्त्यामध्ये किती राईज अँड फॉल आलाय. ठीक आहे. सो इट इज अ राईज अँड फॉल, कम्युलेटिव्ह राईज अँड फॉल. कम्युलेटिव्ह याचा अर्थ एकत्रपणे शो करत होतो, कधी 10 mm, 15 mm, 20 mm. तर सगळ्यांची बेरीज जर केली तर 50 mm पर किलोमीटर म्हणजे काय की 1 किलोमीटरमध्ये जवळजवळ 50 mm चं व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट जे झालेलं आहे. मग याचा फायदा काय होतो, याचा फायदा काय होतो किंवा याच्यावरनं आपण काय कन्क्लूड करू शकतो, जर अनइव्हननेस इंडेक्स जर का जास्त असेल तर त्या रस्त्यामध्ये तुमच्या लक्षात येते की व्हेकल जे आहे ते लवकर डॅमेज होणार, विअर अँड टिअर ऑफ द टायर जे आहे ते वाढणार आहे, त्यानंतर फ्युलचं कन्झम्पशन सुद्धा वाढणार आहे. तर असे रस्ते आपण जनरली अवॉइड करत असतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि 1500 mm पेक्षा कमी जर का असेल पर किलोमीटरमध्ये, सो गुड पेवमेंट आहे. गुड पेवमेंट आहे हे पण तुम्ही बघा. तर हा टेबल आहे अनइव्हननेस इंडेक्सचा, ज्याला आपण दोन पद्धतीने मेजर करतो, ॲज पर दी IRC बाय युझिंग बम्प इंटिग्रेटर, आणि इंटरनॅशनल पद्धतीने आपण त्याला इंटरनॅशनल रफनेस इंडेक्स यामध्ये एक्सप्रेस करतो. जनरली त्याचं युनिट काय असतं, मीटर पर किलोमीटर. आणि या ठिकाणी MM पर किलोमीटर, सेंटीमीटर पर किलोमीटर किंवा मीटर पर किलोमीटर अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही एक्सप्रेस करू शकतात. इथं रफनेस, रफोमीटर, रफनेस इंडेक्स. ठीक आहे. बम्प इंटिग्रेटर, अनइव्हननेस इंडेक्स, आणि यांना एक्सप्रेस करण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने हे रिलेशन पण यूज करू शकता. ठीक आहे. क्लिअर झालं का बघा, एकदा कमेंट करा मला. बोला ना, बोला ना, बोला ना. नमस्कार. लेक्चर चालू आहे, लाईव्ह लेक्चर मध्ये. मी आता किती, 1:05 पर्यंत करा. हो हो. ठीक आहे, चलो जायचं मग पुढे. आता नेक्स्ट नंबर 6. नंबर 6, टिपिकल क्रॉस सेक्शन. ठीक आहे. सो टिपिकल क्रॉस सेक्शन ऑफ हायवे, ओके. सो आता क्रॉस सेक्शन जो आहे आपण इथे डिस्कस करूया. टिपिकल क्रॉस सेक्शन आणि क्रॉस सेक्शन मध्ये असणारे वेगवेगळे इलेमेंट जे आहेत ते आपण इथं बघणार आहोत. ठीक आहे, चला द्या लक्षात.
नेक्स्ट इकडे सुद्धा त्याचप्रमाणे यस ठीक आहे. तर बघा हा एक टिपिकल क्रॉस सेक्शन इथे मी तुम्हाला शो करतोय. हा जो काही पोर्शन आहे हा एवढा पोर्शन जो आहे मित्रांनो, बोलत जा चला, ज्यांना ज्यांना माहिती ते आन्सर देऊ शकतात. तर हा जो काही मधला पोर्शन आहे त्याला आपण रोड पेवमेंट किंवा कॅरिएज वे म्हणतो. याला आपण काय म्हणतो? रोड पेवमेंट ऑर कॅरिएज वे. मी याचं इथं नाव टाकतो बघा. सो इट इज पेवमेंट किंवा ऑर कॅरिएज वे. इट इज नोन ॲज अ रोड पेवमेंट ऑर कॅरिएज वे. बरोबर, शाबाश. पुढे बोला. आता ही रोड पेवमेंट ऑर कॅरिएज वे याच्या जस्ट बाजूला बघा, मी त्याला थोडंसं रफ दाखवण्याचा प्रयत्न करतो सहज तुम्हाला एकदम विजिबल व्हावं म्हणून. हा एवढा पोर्शन बघा, मी व्हाईट कलरमध्ये दाखवतोय. व्हाईट कलरमध्ये हा एवढा पोर्शन सांगता येईल मला काय आहे? हा एवढा पोर्शन जो व्हाईट कलरमध्ये दाखवतोय मी, तो काय आहे सांगता येईल कोणाला? यस, अगदी बरोबर सर, इट इज अ शोल्डर. हा काय आहे? शोल्डर. शोल्डर याला म्हणतात शोल्डर. दोघं बाजूला प्रोव्हाइड केलं जातं शोल्डर. बरोबर. तर बघा लक्षात घ्या, हा जो मधला पोर्शन आहे पेवमेंट किंवा कॅरिएज वे, ऍक्च्युली व्हेकल त्यावरती मूव्ह करणार आहे. ठीक आहे. मग त्यामध्ये काय काय असू शकतं? लेन. त्याच्यामध्ये काय असतात? लेन, सिंगल लेन, डबल लेन, ट्रिपल लेन, फोर लेन, असं लेन असतील त्यामध्ये. आणि त्या दोन लेनच्या मध्ये बऱ्याचदा मीडियन किंवा ट्रॅफिक सेपरेटर सुद्धा असतो. तर तो सगळा पोर्शन आला कॅरिएज वे वरती. त्या कॅरिएज वेच्या जस्ट बाजूला एक सर्व्हिस लेन किंवा त्याला इमर्जन्सी लेन आपण म्हणतो. जर का एखादं व्हेकल डॅमेज झालं किंवा एखाद्या व्हेकलला आपल्याला बाजूला थांबवायचं असेल तर मेन कॅरिएज वेच्या जस्ट बाजूला एक जवळजवळ 2.5 मीटर पर्यंत 1.5 किंवा 2.5 मीटरचा आपण काय करत असतो? शोल्डर प्रोव्हाइड करत असतो. सो हा झाला शोल्डर. इट इज ऑल्सो नोन ॲज ए एमर्जन्सी लेन. याला म्हणतो आपण एमर्जन्सी लेन. ठीक आहे. त्यानंतर हा जो काही पोर्शन आहे हा थोडासा मी इन्क्लाइन दाखवलाय बघा, इथून इथपर्यंत. इट इज नोन ॲज अ रोड मार्जिन. याला आपण काय म्हणतो? रोड मार्जिन. बघा, या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत हा एवढा जो पोर्शन आहे याला काय म्हणायचं? रोड मार्जिन. ठीक आहे. हा एवढा पोर्शन जो आहे इट इज नोन ॲज अ रोड मार्जिन. 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 ठीक आहे. सो हा आहे रोड मार्जिन. म्हणजे जे काही साईड ड्रेन वगैरे जे असतील ना ते त्यामध्ये प्रोव्हाइड करू शकतो आपण रोड मार्जिन मध्ये. आणि नंतर आता पुढे बघा, वन बाय वन आपण पुढे जाऊया. आता याला म्हटलं जातं, ह्या ज्या लाईन्स मी आता इथे ड्रॉ केल्यात ना, सो या पहिल्या लाईनला, ही जी फर्स्ट लाईन आहे याला म्हणायचं बाउंड्री लाईन. इट इज नोन ॲज अ बाउंड्री लाईन. बाउंड्री लाईन ही सुद्धा काय असणार मग? बाउंड्री लाईन. बाउंड्री लाईन. ठीक आहे. नंतर नंबर 2, 2 नंबरची जी लाईन आहे बाउंड्री लाईनच्या जस्ट बाहेरची, या लाईनला म्हणतात या ठिकाणी कंट्रोल लाईन. सॉरी, इट इज अ बिल्डिंग लाईन. आणि सगळ्यात बाहेरची लाईन असेल इट इज नोन ॲज अ कंट्रोल लाईन. ही असते कंट्रोल लाईन. ही बिल्डिंग लाईन. आणि ही असते कंट्रोल लाईन. ठीक आहे. आणि हा जो एवढा पोर्शन आहे याला एकत्रितपणे बॉर्डर कंट्रोल असं म्हटलं जातं. बॉर्डर कंट्रोल एकत्र. ठीक आहे.
So it is बॉर्डर कंट्रोल. सो याला एकत्रितपणे काय म्हणतो आपण, बॉर्डर कंट्रोल. ठीक आहे, तर ही लाईन असते बाउंड्री लाईन, देन बिल्डिंग लाईन, आणि शेवटची लाईन जी आहे दॅट इज अ कंट्रोल लाईन. मग आता इकडे लक्ष द्या, हा जो पोर्शन आहे मित्रांनो, हॅलो लेक्चर मध्ये गिरीश लाईव्ह चालू आहे. हा बघा, हा जो एवढा पोर्शन आहे ना इथून इथपर्यंतचा, कुठून, ज्यामध्ये शोल्डर आहे बघा, इकडचा शोल्डर प्लस हा शोल्डर आणि कॅरिएज वे, सांगता येईल कुणाला काय म्हणतात याला? सो इट इज नोन ॲज रोडवे ठीक आहे, याला काय म्हणायचं, रोडवे or it is also known as formation width. फॉर्मेशन विड्थ. ठीक आहे, सो रोडवे और फॉर्मेशन विड्थ. आता यानंतर बघा, मी तुम्हाला आणखी दाखवतो डिस्टन्स कुठून कुठपर्यंत. या फॉर्मेशन विड्थ मध्ये दोघं बाजूचा रोड मार्जिन जर का आपण ऍड केला, दोघं बाजूचा रोड मार्जिन आपण ऍड केला, तर हे जे डिस्टन्स आहे बघा, हे दोघं बाजूचा रोड मार्जिन ऍड केल्यानंतर मी त्याचा कलर चेंज करून घेतो, पिंक कलर घेऊ आपण. तर याला म्हणतात रोड लँड और लँड विड्थ और राइट ऑफ वे. राइट ऑफ वे, यालाच काय म्हणतात, राइट ऑफ वे. ठीक आहे, सो रोड लँड, लँड विड्थ और राइट ऑफ वे, अशा पद्धतीने. तर आता याला मी थोडंसं स्मॉल करतो, म्हणजे आपल्याला एक जागा पाहिजे. मी वरती शिफ्ट करतो. तर लक्षात घ्या, या ठिकाणी मग हा जो काही रोडवे आहे, रोडवे ज्याला आपण काय म्हणतो, फॉर्मेशन विड्थ. सो ही फॉर्मेशन विड्थ किंवा रोडवे जो आहे तो कशा पद्धतीने बनतं, तर त्यामध्ये आहे कॅरिएज वे प्लस टू टाइम शोल्डर, टू शोल्डर. ठीक आहे, दोघं बाजूचे टू शोल्डर. देन नेक्स्ट बघा, हा जो राइट ऑफ वे आहे, राइट ऑफ वे हा कसा बनेल मग, आता ऑलरेडी असणारी ही जी फॉर्मेशन विड्थ आहे, ही फॉर्मेशन विड्थ प्लस बोला, फॉर्मेशन विड्थ प्लस टू टाइम रोड मार्जिन, रोड मार्जिन, टू टाइम रोड मार्जिन, इकडचा रोड मार्जिन, इकडचा रोड मार्जिन. तर लक्षात घ्या, जेव्हा एखादा हायवे किंवा नॅशनल हायवे, स्टेट हायवे जनरल जेव्हा बनत असतो, सो जी टोटल लेंथ आपल्याला लागते ना, दॅट इज नोन ॲज अ राईट ऑफ वे. रोड लँड और रोड विड्थ जी ती एवढी लागत असते आपल्याला, की ज्यामध्ये तुमचं बघा कॅरिएज वे असणार, शोल्डर असणार, आणि रोड मार्जिनच्या पोर्शन मध्ये साईड रेन्स वगैरे तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. म्हणून हे की एलिमेंट जे आहेत ना, हे तुम्हाला माहिती असावेत, कशानंतर काय आहे ते. बघा, झालं क्लिअर आता. आता मी काय करतो, याला ना थोडस इथून मी कॉपी करून घेतो नेक्स्ट पेज वरती. मुळात हे पेजेस आपण कॉपी करूया. ओके, कॉपी पेस्ट करतो मी त्याला. आणि काही गोष्टी मी इथला आता पर्पजफुली डिलीट करतो. तर बघा, हे काढून टाकतो आता मी इथून. नेट काढून टाकतो. ठीक आहे, सो फॉर नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे बघा, ऍज पर दी IRC, ऍज पर द IRC, ऍज पर
इंडियन रोड काँग्रेस फॉर नॅशनल हायवे अँड स्टेट हायवे, फॉर नॅशनल हायवे अँड स्टेट हायवे, या कंट्रोल लाईनचं जे डिस्टन्स आहे, दोन कंट्रोल लाईन मध्ये असणारे हे जे डिस्टन्स आहे, हे विड्थ आहे, बरोबर. हे दोन कंट्रोल लाईन मधली ती असते 150 मीटर. ती किती असते? 150 मीटर. देन ह्या बिल्डिंग लाईन मधला डिस्टन्स बघा, दोन बिल्डिंग लाईन, तर हे डिस्टन्स या ठिकाणी असतं 80 मीटर. 80 मीटर. आणि बाउंड्री लाईन ज्या आहेत तर हे डिस्टन्स एक 45 मीटर ते 60 मीटर पर्यंत, ते 60 मीटर पर्यंत. ठीक आहे, हे लक्षात घ्या. सो 45 टू 60 मीटर, 80 मीटर अँड 150 मीटर, 150 मीटर. ठीक आहे, मी याला काय करतो, थोडंसं स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, हे डिस्टन्स किती आहे? 80 मीटर. आणि हे किती असणार? 150 मीटर. ठीक आहे, कंट्रोल लाईन मध्ये नाही, बिल्डिंग लाईनच्या बाहेर तुम्ही बिल्डिंग बांधू शकतात, हे लक्षात घ्या. बिल्डिंग लाईन त्याच्या नावातच आहेत, बिल्डिंग लाईन. सो या बिल्डिंग लाईनच्या बाहेर जे असतील ते तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, जे म्हणजे थोडक्यात रेसिडेन्शियल कमर्शियल कन्स्ट्रक्शन तुम्ही त्याच्या बाहेर करू शकता, बिल्डिंग लाईनच्या आउटसाईडला. आता मेन जे काही आपल्या रस्त्याची विड्थ असते, ज्याला आपण राईट ऑफ वे म्हणतो, राईट ऑफ वे, तर तो बेसिकली कुठपर्यंत असतो? बाउंड्री लाईनच्या आतमध्ये, राईट ऑफ वे. ठीक आहे, तर याच्या आणखी बऱ्याचशा व्हॅल्यूज प्रोव्हाइड केल्या आहेत. मेजर डिस्ट्रिक्ट रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड, विलेज रोड यांच्या सुद्धा, फॉर एक्सप्रेस वे, अशा सगळ्यांसाठी व्हॅल्यूज ज्या आहेत त्या दिलेल्या असतात. बट आता ज्या महत्वाच्या आपल्यासाठी मी त्या तुम्हाला इथं लिहून दिल्या आहेत, की फॉर नॅशनल हायवे अँड स्टेट हायवे, दोन बाउंड्री लाईन मधलं डिस्टन्स 45 मीटर पासून 60 मीटर पर्यंत व्हॅरी होत असतं. 80 मीटर बिल्डिंग लाईन आणि 150 मीटर कंट्रोल लाईन. आणि पुन्हा मी तुम्हाला एकदा सांगतो की जेव्हा तुम्ही पेपर देणार आणि सपोज तुम्हाला क्लेम करायची गरज पडलीच, तर मी ह्या ठिकाणी जो काही रेफरन्स आहे हा जस्टो खन्ना बुक मधला हायवेचा आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हा लक्षात. मग आता बघा, आपण काय करूया, आता हळूहळू मधून आपण बाहेरच्या बाजूला एक गोष्ट आपण इथं क्लिअर करत जाऊया. सगळ्यात आधी आपण आता विचार करू पेमेंटचा कॅरिएजवेचा. ठीक आहे, चला नेक्स्ट. सो त्यामध्ये नंबर 7, विड्थ ऑफ लेन. सगळ्यात आधी आपण बघू आता विड्थ ऑफ लेन. या विड्थ ऑफ लेन वरती नेहमी प्रश्न जे आहेत ते विचारले जात असतात. विड्थ ऑफ लेन. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. आधी तुम्ही लेन जो प्रकार आहे तो आधी समजून घ्या. ठीक आहे, आधी लेन प्रकार तुम्ही समजून घ्या. आता ठीक आहे, बघा मी इथं हा एक रोड दाखवलाय. आता याला लेन 1 वे 2 वे कशा पद्धतीने आपण म्हणणार त्याला ते इकडे बघूयात. हे डिपेंड करतं की ट्रॅफिक कशी तिथं. आता इथून जे व्हेकल मूव्ह करताय, लक्षात घ्या,
ही एक सिंगल लेन आहे, ही एक लेन आहे, एक रोड आहे, 3.75 मीटर त्याची सपोज लेन विड्थ आहे, एक सिंगल लेन आहे, सिंगल लेन. पण आता इकडे लक्ष द्या, इथून जे काय ट्रॅफिक मूव्ह करणार आहे, फक्त ट्रॅफिक जे आहे ते वन डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल, फक्त एका डायरेक्शन मध्ये, फक्त एका डायरेक्शन मध्ये काय करणार आहे, लेन. सो ट्रॅफिक या ठिकाणी जी मूव्ह करेल ती फक्त एका डायरेक्शन मध्ये, तर याला आपण काय म्हणणार, वन वे ट्रॅफिक, वन वे. ठीक आहे, सो वन लेन आणि वन वे ट्रॅफिक या पद्धतीने. मग आता बऱ्याचदा काय होतं की गावामध्ये बघा तुम्ही बघू शकता, रस्ते जे आहेत ते खूप छोटे छोटे असतात, जागा भरपूर असते, एक व्हेकल सपोज इकडनं चाललंय आणि एक इकडनं येतं, ह्या पद्धतीने. सिंगल लेन आहे, एकच लेन आहे. ठीक आहे, लेन एकच आहे, पण आता ट्रॅफिक जी ती टू वे ट्रॅफिक आहे. सो या एका लेनवरती आता काही गाड्या इकडनं पण जाऊ शकतात, इकडनं पण. इट इज नोन एज अ टू वे ट्रॅफिक, टू वे ट्रॅफिक. ठीक आहे, जर एकाच डायरेक्शनने जात असतील तर त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणणार, वन वे ट्रॅफिक ऑन सिंगल लेन अँड सिंगल लेन. ठीक आहे, हे लक्षात येईल तुम्हाला मी काय बोलतोय. तर मग आता बघा या लेन बद्दल, आणखी इकडे लक्ष द्या. ठीक आहे, आता बघा ओके. हा, आणि हा जो मधला पोर्शन आहे हा बेसिकली हा काय आहे, हा डिवायडर म्हणा, मीडियन म्हणा किंवा ट्रॅफिक सेपरेटर आहे, ट्रॅफिक सेपरेटर. ठीक आहे, इट इज अ ट्रॅफिक सेपरेटर. हा आहे ट्रॅफिक सेपरेटर. तर आता इथं बघा लेन बघा किती, लेन बघा किती. तर ही एक लेन झाली इथून इथपर्यंत, याला म्हणतात वन लेन. ही एक लेन झाली, ही झाली आपली दुसरी लेन, टू लेन. या ठिकाणी ही झाली तिसरी लेन, थ्री लेन, आणि या ठिकाणी ही झाली चौथी लेन. ठीक आहे, सो टोटल या ठिकाणी किती लेन झाल्या, 4 लेन. ठीक आहे, सो 1 2 3 अँड 4, 4 लेन. आता ट्रॅफिक बघा, जर ह्या 2 लेन वरती फक्त एकाच डायरेक्शन मध्ये, हे बघा असे व्हेकल जातात आणि तिकडनं ह्या डायरेक्शन मध्ये खाली येतात. तर आता इथून इथपर्यंत आपल्याला एकत्र याला रीड करायचंय, एकत्र आपल्याला याला रीड करायचं. तर कशा पद्धतीने आपण रीड करणार, तर या ठिकाणी लेन किती आहे, टोटल लेन किती आहेत या ठिकाणी, 1 2 3 अँड 4. सो 4 लेन टू वे ट्रॅफिक, 4 लेन टू वे ट्रॅफिक. लक्षात येते, सो टू वे ट्रॅफिक आहे इकडनं आणि इकडनं, पण टोटल लेन किती या ठिकाणी, 4 लेन. सो 4 लेन टू वे ट्रॅफिक. क्लिअर होतंय, टू वे ट्रॅफिक दोघं बाजूने, आणि 4 लेन आहेत, 1 2 3 4. मग बऱ्याचदा काय होतं 6 लेन, जर 6 लेन असतील, 6 लेन, तर 1 2 3 लेन इकडे असतील ट्रॅफिक सेपरेटरच्या इकडे, आणि 3 लेन जे आहेत ते तिकडच्या बाजूला असतील. 8 लेन जर असतील, 8 लेन, 4 लेन इकडे आणि 4 लेन इकडे. ठीक आहे, सो 4 लेन अँड टू वे ट्रॅफिक या पद्धतीने. बघा इथं बघू शकता, इथं बघू शकता बघा, या ठिकाणी बघा. आता तुम्ही सांगा मला या ठिकाणी किती लेन आहे आणि कसं रीड करणार तुम्ही याला, या हायवेला. ठीक आहे, याला रीड कसं करणार बोलो. आता मुळात ही जी पेवमेंट यूज केली या ठिकाणी, इट इज अ रिजिड पेवमेंट, अस्फाल्ट और कॉन्क्रीट पेवमेंट त्याला म्हटलंय. बोलो, शाबाश. हा 1, हा 2, हा 3, हा 4. ठीक आहे, सो 1 2 3 4. सर टोटल 4 लेन आहे. आणि बघा रे, हा जो छोटासा दाखवला ना याच्यामध्ये बघा, हा मी इथं डॅश करतो, याला काय म्हणणार तुम्ही, इट इज नोन एज अ ट्रॅफिक सेपरेटर, डिवायडर और मीडियन सुद्धा याला म्हणतात. आणि ट्रॅफिक कशी आहे, तिकडनं व्हेकल येत आहे आणि इकडनं पण व्हेकल जात आहे. सो इट इज टू वे ट्रॅफिक अँड 4 लेन रोड. हा रोड कसा आहे, 4 लेन रोड आहे. ठीक आहे, होतं इमॅजिन तुम्हाला. तर असं तुम्ही
या थ्रू एक क्लिअर करू शकतात. मग यानंतर तुम्हाला कधीही तुम्हाला जर एखादा रस्ता जाईल, तुम्ही ट्रॅव्हल करत असताना तुम्ही इझिली काय करू शकतात, आता यावरनं समजू शकतात की ऍक्च्युली वन वे काय, टू वे काय, अशा पद्धतीने. मोस्टली काय होतं की सिटीमध्ये ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी एक लेन जी असते ना ती वन वे ट्रॅफिकसाठी यूज केली जाते. म्हणजे बघा, जर तुम्ही पुण्यात वगैरे कधी गेलात ना, तर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर लोकेशनला जर सेंटरवरती जायचं असेल, गुगलवरती ते खूप जवळ दाखवतं, पण आपण खूप फिरून जात असतो. का फिरून जात असतो? कारण ट्रॅफिक जे त्या केसमध्ये वन वे असते, एका रस्त्याने तुम्ही फक्त वन वेचं ट्रॅफिक असतं, पूर्ण टर्न मारून जातो, तिकडनं व्हेकल अलाउड नसतं त्या केसमध्ये. ओके, हां, तर हे तुमचं झालं. आणखी काही गोष्टी मला तुम्हाला ना गुगलवरनं दाखवायच्या आहेत, म्हणजे तुम्ही आणखी व्हिज्युअलायझेशन तुमचं चांगलं होणार. हे तर झालं. आणखी काय दाखवायचं आहे? हां, टिपिकल क्रॉस सेक्शन. नाही, टिपिकल क्रॉस सेक्शनच्या अगोदर इथं बघा, ह्या इमेजला लोड होऊ द्या. ठीक आहे, ते होईल लोड तोपर्यंत. कर्व स्टोन बघा, कर्व स्टोन. सो कर्व स्टोन, पुढे आता मी तुम्हाला कर्व वगैरे काय तर तुम्हाला सांगेल. सो कर्व स्टोन बघा, इथं कर्व स्टोन दिसतोय. कर्व स्टोन, याला कर्व स्टोन म्हणतात मित्रांनो. एकच मिनिट, हा, या इमेजला मी इथून कॉपी करून घेतो. हे बघा रे, याला कर्व स्टोन म्हटलं जातं. तुम्ही यात सगळं बघू शकतात. हे बघा, मी तर हायलाइट करतो. इथून इकडे आहे ना, इथून इकडे कॅरिएज वे. तिकडे काय कॅरिएज वे दिसतंय, विजिबल आहे तुम्हाला का? पेन वेगळा वापरू? हे बघा, इकडे आहे कॅरिएज वे, तिकडे कॅरिएज वे. आता बघा, त्यानंतर हा जो काही पोर्शन आहे, एवढा पोर्शन कशाचा असेल? मग कॅरिएज वेला लागून हा एवढा पोर्शन कशाचा असेल? बोला. बोलो. शोल्डर. शाबाश. तर हा पोर्शन कसला असणार? शोल्डरचा. हा आहे शोल्डर. त्यानंतर हा काय रे इथं? हा काय? हा एवढा पोर्शन, हा कसला आहे? किंवा हा पोर्शन बघा, हा मी असं दाखवतो, इथून इथपर्यंतचा. हा काय येतो? यस, फुटपाथ. शाबाश. हा काय आहे? फुटपाथ. ठीक आहे. सो इकडे कॅरिएज वे आहे, इकडे कॅरिएज वे, हा शोल्डर, हा फुटपाथ. आणि जे मला तुम्हाला सांगायचं आहे तो हाय, इट इज नोन ॲज अ कर्ब स्टोन. याला काय म्हणतात? कर्ब स्टोन. होतं इमॅजिन, दिसतंय इथं कर्ब स्टोन, याला म्हणतात कर्ब स्टोन. हा, हे जे काही नाही व्हाईट आणि ब्लॅक, व्हाईट ब्लॅक अशा ज्या पट्ट्या दिसतात तुम्हाला, हा जो कर्ब स्टोन आहे तो रस्त्याला काय करतो? एक प्रकारचा लॅटरल सपोर्ट प्रोव्हाइड करतो. लॅटरल सपोर्ट. ठीक आहे. हा, सो हा आहे कर्ब स्टोन. सो शोल्डर झाला. मी काय करतो, इकडे ना कॅरिएज वे नाव पण टाकून देतो. कॅरिएज वे. ठीक आहे, हा आहे कॅरिएज वे. आणि बेसिकली हा जो शोल्डर असतो, शोल्डर याचा पर्पज कशासाठी असतो? व्हॉट इज द पर्पज टू प्रोव्हाइड द शोल्डर? की एखादा सपोज ब्रोकन डाऊन व्हेकल असेल, डॅमेज व्हेकल असेल, किंवा काही कारणास्तव त्याला थांबायचं असेल, तर तो काय करतो? मेन कॅरिएज वे पासून बाहेरच्या बाजूला येऊन या शोल्डरवरती तो थांबू शकतो. आणि जनरली हा जो शोल्डर असतो, याचा सरफेस जो आहे तो मेन कॅरिएज वेच्या कंपॅरिझन मध्ये कसा असतो? हे असतो, रफ असतो, रफ. सो मेन कॅरिएज वेच्या कंपॅरिझन मध्ये तो रफ असतो. ठीक आहे. सर्व्हिस लेन और एमर्जन्सी लेन म्हणून तुम्ही त्याला कन्सिडर करू शकतात. मी काय करतो, ह्या इमेजेसना राहू देतो. काही विद्यार्थी म्हणताय, तर आपण हे राहू देऊयात. ठीक आहे, हे आपण इथंच राहू देऊया. म्हणजे बरोबर आहे, तुम्ही नोट्स वापरतात ना या फाईल, तर तुम्हाला ते समजेल. राहू देऊ. आता आमच्या अमरावतीमध्ये ऑरेंज, व्हाईट, ग्रीन कलर केला आहे. ओके, काय हरकत नाही. करा, कोणताही कलर लावा तुम्ही. आणि ही इमेज पण मी राहू देतो. तर या ठिकाणी काय, याला रीड कसं करणार आता तुम्ही?
सो इट इज 4 लेन टू वे ट्रॅफिक. ओके, 4 लेन टू वे ट्रॅफिक. पुढे आणखी हे झालं, कर्व स्टोन पण झालं. मेडियन आता तुम्हाला मी इथं दाखवतो. ही इमेज चांगली का बघा, तुम्हाला कोणती आवडते. अशा बऱ्याचशा इमेजेस तुम्ही बघू शकता. बघा, याला म्हणतात ट्रॅफिक सेपरेटर और मेडियन, ठीक आहे, किंवा डिवायडर. आपण नाही का थोडंसं झालं जास्त तर डिवायडर पण गाड्या चढवतात. हा डिवायडर बेसिकली ट्रॅफिक सेपरेटर म्हणून तो ऍक्ट होत असतो. सो इट इज अ ट्रॅफिक सेपरेटर. हा बघा, हा ट्रॅफिक सेपरेटर, ठीक आहे, डिवायडर. ओके, मी काय करतो, ही इमेज घेतो. या ठिकाणी किती लेन आहेत रे बघा. याला कसं रीड करणार तुम्ही बरं, याला रीड कसं करणार, किती लेन आहेत इथं बघा, सांगता येईल. एक, दोन, आणि ही सुद्धा लेन आहे बघा, इथून सुद्धा व्हेकल चाललंय. 8 लेन नाही रे, 8 लेन कुठे, 8 लेन कुठे. हा 1 2 3 4 5 6, टोटल 6 लेन आहेत. 6 लेन, 6 लेन, शाबाश. सो 1 2 3 4 5 6 लेन आहे, 6 लेन. आणि तुम्ही जे लांबून बघताय ना तुम्ही बाजूने एकदम, तो सर्व्हिस लेन आहे. 6 लेन आणि टू वे ट्रॅफिक. आणि हा काय आपला ट्रॅफिक, ब्लॅक कलर दिसतोय, divider, or it is also known as a median, or it is also known as a traffic separator. ट्रॅफिक सेपरेटर, मीडियन, डिवायडर और ट्रॅफिक सेपरेटर, शाबाश. आणि या ठिकाणी याला मी बाजूला ठेवून देतो. ओके, चलो आता विड्थ ऑफ द लेन. ऍज पर द IRC यावरती सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात बरं, हे तुम्ही लक्षात ठेवा. जर का सपोज सिंगल लेन रोड असेल, सिंगल लेन रोड जर असेल मित्रांनो, सिंगल लेन रोड, तर सांगता येईल तुम्हाला, चला बोला. सिंगल लेन रोडसाठी ही व्हॅल्यू किती असते, विड्थ किती असते, 3.75 मीटर, 3.75 मीटर. यस, 3.75 मीटर फॉर सिंगल लेन. 2 लेन रोड असेल, 2 लेन, विदाउट रेज कर्व. आता कर्व काय आहे मी तुम्हाला दाखवला. सो विदाउट कर्व, हा कर्व जर नसेल त्या ठिकाणी, विदाउट कर्व, तर तिथं व्हॅल्यू किती येणार, 7 मीटर. 7 मीटर. नंबर 3, 2 लेन रोड विथ रेज कर्व, तर या केसमध्ये याची व्हॅल्यू असते 7.5 मीटर. ओके, 7.5 मीटर. नेक्स्ट, इंटरमिडिएट लेन. सो इंटरमिडिएट लेन साठी व्हॅल्यू असते 5.5. तुम्ही लक्षात घ्या, हे विदाउट कर्व, विथ कर्व आणि इंटरमिडिएट लेन यांच्या व्हॅल्यू नेहमी विचारल्या जात असतात. नंतर मल्टी लेन जर असेल, मल्टी लेन रोड, तर मल्टी लेन रोड मध्ये काय होतं, n इंटू 3.5 मीटर, आणि n काय शो करतो, नंबर ऑफ लेन.
नंबर ऑफ लेन. ठीक आहे, मल्टी लेन. आता याचा यूज तुम्ही कधी करायचा? मोर दॅन टू, कारण 2 लेन साठीचं डिस्क्रिप्शन दिलेलं आपल्याला आयआरसीने. सो मोर दॅन 2, सपोज 3 लेन असतील, 3 लेन तर 3.5 3.5 3.5 10.5. ठीक आहे, 4 लेन असतील 3.5 3.5 3.5 3.5 14 मीटर, अशा पद्धतीने नंबर ऑफ लेन. ओके, झालं क्लिअर. आता इंटरमिडिएट लेन आहेत ना, इंटरमिडिएट लेन ह्या जनरली बघा कुठे प्रोव्हाइड करतात, खास करून सिटीमध्ये. तुम्ही जर बघा पर्टिक्युलर जिल्ह्याच्या काही बसेस असतात, त्या जिल्ह्याच्या पर्टिक्युलर, आता पुण्यात जर गेलात तुम्ही तर पुणे महानगरपालिकेच्या बस असतात, बरोबर, तर पीएमसीच्या बस असतात. तर त्यांच्यासाठी नाही का रस्ता, एक छोटासा रस्ता बनवलेला असतो की त्या बस फक्त तिथूनच ट्रॅव्हल करतात. सो इट इज अ इंटरमिडिएट लेन. त्या पर्टिक्युलर बसेससाठी किंवा पर्टिक्युलर व्हेकलसाठी तो रस्ते बनवलेले असतात, इंटरमिडिएट लेन. ठीक आहे, इंटरमिडिएट लेन 5.5 मीटर. पर्टिक्युलर व्हेकल मूव्ह होण्यासाठी त्याचा यूज केलेला असतो. ओके, आणि इथं काय आहे रे, 6 लेन 2 वे ट्रॅफिक, इंटरमिडिएट. फोटो दाखवू का? फोटो मी आता मी काढलेलं नाही, मी उद्याच्या लेक्चरमध्ये दाखवेल. मला आठवण करून देशील उद्याच्या, मी ऑलरेडी काढून ठेवेल आणि मग तुम्हाला दाखवेल. विड्थ ऑफ लेन. ठीक आहे, क्लिअर झालं. जायचं पुढे आपण आता. सो हे महत्वाचं आहे, हे गरजेचं आहे. पुढे जाऊयात आपण आता. हां, 6 झालं, 7 झालं. आता कॅरियज वेच्या पुढचा जो इलेमेंट आहे या ठिकाणी, तो आहे आपला शोल्डर. सो इट इज ऍक्ट ॲज अ service lane or emergency lane for broken down or damaged vehicle. व्हेकल्स. ठीक आहे, जर एखादं व्हेकल खराब झालं, त्याला उभं ठेवायचंय काही कारणासाठी, तर ते इमर्जन्सी पर्पजसाठी एक सर्व्हिस लेन म्हणून तुम्ही याचा यूज करू शकता शोल्डरचा. पुढे चला. नेक्स्ट, इट इज रफर किंवा रफ दॅन कॅरियज वे. सो कॅरियज वे पेक्षा कसा असतो, हा रफ असतो. ठीक आहे, नेक्स्ट, याची विड्थ ऍज पर दी आयआरसी width should not be less than 2.5 मीटर. should not be less than 2.5 मीटर म्हणजेच काय, इक्वल टू ऑर मोर दॅन 2.5 मीटर. ठीक आहे, आता एक गोष्ट आणखी तुम्हाला मी क्लिअरली मेन्शन करून देतो बरं. या व्हॅल्यूज आयआरसीने प्रोव्हाइड केलेल्या आहेत ऍज पर द इंडियन रोड काँग्रेस, पण त्या ऍक्च्युअल साईटवरती जर तुम्ही गेलात ना, तर तुम्हाला हे बघायला मिळणार नाहीत. म्हणजे ऍक्च्युअली इथे प्रोव्हाइड करत असताना तिथं जी काही लँड आहे, ती जमिनीची जी किती अवेलेबल आहे, ती लँड ॲक्विजिशनचा पण खूप मोठा प्रॉब्लेम असतो. तर जमीन किती अवेलेबल आहे त्यानुसार या गोष्टी ज्या आहेत त्या व्हॅरी होत जातात. हे स्टँडर्ड्स आहेत, हे काय सगळे स्टँडर्ड्स आहेत. ठीक आहे, 2.5. आता 2.5 यासाठी, कारण ऍज पर हे बघा, अरे हा, तर ऍज पर दी आयआरसी हा व्हेकल जो आहे, व्हेकलचा क्रॉस सेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो इथं रस्त्यावरती.
सो ऍज पर दी IRC व्हेकलची जी विड्थ असते ती किती असते? कोण सांगेल मला? ऍज पर दी IRC विड्थ ऑफ द व्हेकल, व्हॉट इज द विड्थ ऑफ व्हेकल? व्हेकल, अगदी बरोबर. सो इट इज इक्वल टू 2.44 मीटर. 2.44 मीटर ऍज पर द IRC द स्टँडर्ड विड्थ ऑफ द व्हेकल इज 2.44 मीटर. मग एक व्हेकल तर तिथं उभं राहिलं पाहिजे का नाही, म्हणून कमीत कमी किती प्रोव्हाइड करायची ती? 2.5. काही एक्झाम मध्ये याच्यावरती पण प्रश्न विचारले गेलेत बरं का. विड्थ ऑफ द व्हेकल ऍज पर द IRC 2.44 मीटर. ठीक आहे. नेक्स्ट, आता याला जो काही कॅम्बर प्रोव्हाइड केलेला असतो क्रॉस स्लोप, सो जनरली जो क्रॉस स्लोप याला प्रोव्हाइड केलेला असतो शोल्डरला, इट इज 0.5% मोर दॅन द कॅम्बर प्रोव्हाइडेड फॉर द ऍडजॉइनिंग पेवमेंट. जे ऍडजॉइनिंग पेवमेंट आहे किंवा जो त्याला लागून असणारा जो कॅरिएज वे आहे त्याला जो काही क्रॉस स्लोप प्रोव्हाइड केलेला असेल किंवा त्याला जे काही कॅम्बर प्रोव्हाइड केलेलं असतं त्यापेक्षा 0.5% ने जास्त कॅम्बर प्रोव्हाइड करावा लागतो आपल्याला शोल्डरसाठी. अगेन द यूज इज सेम की वॉटर जे आहे ते इझिली ड्रेन आउट होण्यासाठी 0.5% मोर. सो 0.5% more cross slope or camber should be 0.5% more camber should be provided than adjoining carriageway and it should be more than 3% and less than 5% for earthen road, for अर्थ शोल्डर म्हणा, अर्थ शोल्डर. ठीक आहे. सो हे प्रोव्हिजन्स आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या की जो काही कॅम्बर आहे, जो क्रॉस स्लोप आहे, क्रॉस स्लोप कॅम्बर आपण शोल्डरला जेव्हा प्रोव्हाइड करणार, म्हणजे क्रॉस स्लोप तेव्हा जेव्हा त्याला देणार तर तो कॅरिएज वे पेक्षा जास्त प्रोव्हाइड करायचा 0.5 ने, म्हणजे वॉटर जे आहे ते मग बाहेरच्या बाजूने काय होणार? ड्रेन ऑफ होणार, सो ड्रेन आउट होणार, ते परत कॅरिएज वे वरती येणार नाही, सो बाहेर जायला पाहिजे. त्यामुळे 0.5% जास्त प्रोव्हाइड करायचं आहे. आणि कंपल्सरी जर का तो शोल्डर मातीचा बनलेला असेल तर त्या केसमध्ये 3 पेक्षा जास्त आणि 5 पेक्षा कमी त्याला तुम्ही काय प्रोव्हाइड करायचं आहे? क्रॉस स्लोप किंवा कॅम्बर. ठीक आहे, क्रॉस स्लोप और कॅम्बर. सो इट इज ऑल अबाउट द शोल्डर. आता याच्यानंतर शोल्डर नंतर जो ट्रॅफिक सेपरेटर आहे आपला नेक्स्ट, त्याबद्दल बघूया. नंबर 8, ट्रॅफिक सेपरेटर, और यालाच आपण काय म्हणतो? मेडियन, और यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो? ट्रॅफिक सेपरेटर, मेडियन और डिवाइडर. ठीक आहे. आणि याची इमेज जी आहे मी तुम्हाला इथं दाखवली आहे, इथं डिवाइडर वगैरे याची इमेज दाखवली आहे. सो याची जी काही व्हॅल्यू आहे मिनिमम विड्थ ऍज पर IRC फॉर rural roadway as per the IRC minimum width is 5 मीटर. मिनिमम विड्थ किती त्याची? 5 मीटर. कमीत कमी 5 मीटर, 5 मीटर.
ठीक आहे, लक्षात घ्या. ऑन रुरल रोड 5 मीटर 5 मीटर त्याचे प्रोव्हाइड करावा लागतो, बट ऍक्च्युअल मध्ये एवढा असतो का हे लक्षात घ्या तुम्ही. आता एवढी जास्त व्हॅल्यू त्याची का प्रोव्हाइड केली जाते, कारण त्यातला मधला जो काही पोर्शन आहे फ्युचरमध्ये जर का तुम्हाला रस्ते आणखी ऍडव्हान्स करायचे असतील, एक्सपांड करायचे असतील तर त्याला आणखी यूज करू शकतो आपण. ठीक आहे, 5 मीटर. आणि हीच व्हॅल्यू जी आहे ऍज पर द IRC, हा ट्रॅफिक सेपरेटरची व्हॅल्यू जर का ब्रिज असेल, ब्रिज, सो ब्रिज वरती जर का जर सेपरेटर असेल म्हणजे मेडियन असेल किंवा आपला डिवायडर असेल ब्रिज वरती, तर त्या केसमध्ये ऑन ब्रिज minimum value is 1.2 meter to 1.5 meter on bridge. Okay, 1.2 meter to 1.5 meter on the bridge. लक्षात, ट्रॅफिक सेपरेटर. येस, सो हे आपण काल बघितलंय. इथून आपण सुरुवात केली आजच्या लेक्चरला, ज्यामध्ये आपण स्ट्रेट कॅम्बर, पॅराबोलिक कॅम्बर अँड कॉम्बिनेशन ऑफ बोथ हे 3 कॅम्बरचे प्रकार बघितले. या तिघांपैकी जी बेस्ट कॅम्बर असेल ती काय असणार, कॉम्बिनेशन ऑफ बोथ. नंतर स्ट्रेट कॅम्बर जे आहे जनरली सिमेंट कॉन्क्रीट रोडसाठी याला यूज केलं जातं आणि स्लो मुव्हिंग व्हेकलसाठी. नंतर पॅराबोलिक कॅम्बर जी आहे ती फ्लेक्झिबल जर का पेवमेंट असेल, बिटुमिनियस पेवमेंट, तर आपण यूज करू शकतो आणि फास्ट मुव्हिंग व्हेकलसाठी. आणि सगळ्यात बेस्ट कॅम्बर आहे कॉम्बिनेशन. जर आला प्रश्न तर तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट जाऊया. त्यानंतर ब्रेक इफिशियन्सी, जर का डायरेक्टली व्हेकल स्टॉप होत असेल, अचानक त्याची रोटेशनल मोशन डायरेक्टली सडनली स्टॉप होत असेल, 100% ब्रेक इफिशियन्सी आहे. आणि ग्रॅज्युअली स्टॉप होत असेल तर त्या केसमध्ये लेस दॅन 100%, मग ती ब्रेक इफिशियन्सी आपल्याला प्रोव्हाइड केली जाते. आणि जेव्हा ती प्रोव्हाइड केली जाणार ना, तर जो काही कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे त्याला मल्टिप्लाय करून मग ऍक्च्युअल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपल्याला घ्यावं लागेल. आणि ज्या प्रॉब्लेममध्ये दिलेली नसते ब्रेक इफिशियन्सी, पुढे स्टॉपिंग साईड डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना मी त्याला फॉर्म्युल्यामध्ये कन्सिडर करणार आहे. ज्या प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही ना, त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट 100% ब्रेक इफिशियन्सी घ्यायची. पुढे आपण बघितलं नेक्स्ट की अनइव्हननेस इंडेक्स, यालाच रफनेस इंडेक्स आपण असं म्हणतो. सो बेसिकली हा आपल्याला काय देतो की एक युनिट लेंथ वरती, किलोमीटर लेंथ वरती कम्युलेटिव्ह मेजर ऑफ व्हर्टिकल अँड्युलेशन्स, व्हर्टिकल राईज अँड फॉल, त्यांची आपल्याला तो सम दिला असतो ओव्हर दी किलोमीटर. हा मेजर करत असताना तुम्ही बंप इंटिग्रेटर यूज करू शकतात किंवा रफोमीटर यूज करू शकतात. सो बंप इंटिग्रेटर जनरली ॲज पर द IRC आपण यूज करतो आणि याच्यामध्ये व्हॅल्यू एक्सप्रेस केली जाते mm पर किलोमीटर, सेंटीमीटर पर किलोमीटर, मीटर पर किलोमीटर, या तिघ फॉर्ममध्ये कुठेही असू शकते. आणि इंटरनॅशनल रफनेस इंडेक्स या फॉर्ममध्ये पण त्याला एक्सप्रेस केलं जातं बाय युझिंग रफोमीटर, आणि ही व्हॅल्यू मीटर पर किलोमीटर मध्ये एक्सप्रेस केली जाते. या दोघांमध्ये जर का तुम्हाला रिलेशन विचारलं तर हे रिलेशन लक्षात ठेवा की बंप इंटिग्रेटर इज इक्वल टू 630 इंटरनॅशनल रफनेस इंडेक्स रेस टू द पॉवर 1.12. ही व्हॅल्यू असते मीटर पर किलोमीटर मध्ये आणि ही असते mm पर किलोमीटर मध्ये. तो कम्युलेटिव्ह कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण इथं सांगितलं तुम्हाला. आणि ॲज पर द IRC अनइव्हननेस इंडेक्स आणि टाईप ऑफ पेवमेंट, जर 1500 mm पर किलोमीटर पेक्षा जर का लेस व्हॅल्यू असेल तर 1500 mm पेक्षा जर का कमी असेल, MM पर किलोमीटर पेक्षा त्याला गुड पेवमेंट म्हणायचं. 1500 आणि 2500 मध्ये असेल तर त्याला सॅटिस्फॅक्टरी पेवमेंट म्हणायचं. 2500 ते 3200 मध्ये असेल तर बॅड पेवमेंट, आणि यापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी अनकम्फर्टेबल पेवमेंट असं आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, नेक्स्ट टिपिकल क्रॉस सेक्शन. सगळ्यात आधी मधला जो पोर्शन असेल जो मी येलो कलरने दाखवलेला आहे, येलो कलरने दाखवला आहे, पेवमेंट और कॅरिएज वे, त्याच्या जस्ट दोघं बाजूला काय असणार, शोल्डर, आणि पुढे काय असणार, रोड मार्जिन. तर पेवमेंट और कॅरिएज वे प्लस दोघं बाजूचे शोल्डर यालाच आपण रोडवे और फॉर्मेशन विड्थ म्हणतो. आणि प्लस दोघं बाजूचे रोड मार्जिन जर आपण ऍड केले तर आपण त्याला रोड लँड विड्थ किंवा राईट ऑफ वे असं म्हणत असतो. नंतर बाउंड्री लाईन असेल, बिल्डिंग लाईन असेल आणि शेवटी कंट्रोल लाईन असेल. ठीक आहे, इथपर्यंतचा पोर्शन जो आहे तो डायरेक्टली हायवेच्या कंट्रोलमध्ये असणार आहे, कंट्रोल लाईन असणार ती. बिल्डिंग लाईनच्या पुढे आपण बिल्डिंग काम करू शकतो, पण त्याच ठिकाणी सुद्धा आपल्याला परमिशन घ्यावी लागेल. पुढे आणि ऍज पर द IRC नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे साठी दोन बाउंड्री लाईन मधलं डिस्टन्स 45 ते 60 मीटर असतं, बिल्डिंग लाईन मधलं 80 मीटर आणि कंट्रोल लाईन साठी 150 मीटर. याच व्हॅल्यू मेजर डिस्ट्रिक्ट, अदर डिस्ट्रिक्ट, विलेज रोड साठी सुद्धा प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि ह्या रुलिंग टेरेन साठी आहेत. परत माउंटेनियस जर का पोर्शन असला, जर का डोंगराळ भाग असला तर परत या व्हॅल्यूज बदलत असतात. मग आपण ह्या सगळ्याच गोष्टी नाही इथे डिस्कस करणार, जे काही रेग्युलर एक्झाम मध्ये विचारले जात असतात त्याच पॉईंट मी तुम्हाला इथं सांगतोय. पुढे जाऊया. मग विड्थ ऑफ लेन, सिंगल लेन
रोड जर असेल तर 3.75, 2 लेन रोड विथ रेज कर्ब असेल तर 7 मीटर, विदाउट रेज कर्ब असेल तर 7, विथ रेज कर्ब असेल तर 7.5, इंटरमिडिएट लेन साठी 5.5, मल्टी लेन रोड असेल तर एन टाइम 3.5, 3.5च्या मल्टिपल. ठीक आहे. आणि तुम्हाला मी इथं दाखवलं शोल्डर, कॅरियज वे, फुटपाथ, ट्रॅफिक आपण इथं समजून घेतलं, ट्रॅफिक सेपरेटर वगैरे आपण इथं बघितलं. देन शोल्डर जो आहे इट इज ऍक्ट ॲज अ सर्व्हिस लेन और इमर्जन्सी लेन फॉर ब्रोकन डाऊन व्हेकल और डॅमेज व्हेकल. तो आपल्या कॅरियज वे पेक्षा रफ असतो. ऍज पर द IRC इट शुड नॉट बी लेस दॅन 2.5 मीटर. इट इज मोर दॅन और इक्वल टू. आणि याचा जो काही कॅम्बर और क्रॉस स्लोप असतो 0.5% ने जास्त प्रोव्हाइड करायचा. आणि अर्थ पासून जर बनला असेल तर शोल्डर, मातीपासून बनलेला असेल शोल्डर, तर त्या केसमध्ये 3 पेक्षा जास्त आणि 5 पेक्षा कमी एवढं आपल्याला कॅम्बर प्रोव्हाइड करावा लागतो. कारण मातीपासून आहे म्हणजे परवियस मटेरियल आहे, इझिली वॉटर ड्रेन आउट होईल, ते इझिली वॉटर पर्क्युलेट होईल त्यामध्ये. त्यामुळे जास्त 3% ते 5% या रेंजमध्ये आपण स्लोप प्रोव्हाइड करतो त्याला, क्रॉस स्लोप. ट्रॅफिक सेपरेटर बद्दल ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा की जर का रुरल रोड असेल तर 5 मीटर, आणि ब्रिजवरती, खास करून ब्रिजवरती यावरती प्रश्न विचारले जात असतात की ट्रॅफिक सेपरेटर जो आहे डिवायडर, त्याची व्हॅल्यू ब्रिजसाठी 1.2 मीटर पासून तर 1.5 मीटर पर्यंत आपण प्रोव्हाइड करू शकतो. तर या ठिकाणी काही बेसिक एलिमेंट्स आपण बघितले. रिमेनिंग पोर्शन जो आहे तो कंटिन्यू करू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. आणि उद्याच आपण साईड डिस्टन्सचा पार्ट सुद्धा सुरू करणार आहोत. सो ग्रेडियंट बघायचंय, डिझाईन स्पीड्स आपल्याला बघायचे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण तो पार्ट डिस्कस करूया. आता मी इथे या ठिकाणी थांबतो आणि संध्याकाळी परत 6 वाजता आपलं सर्वेचं लेक्चर आहे. जर तुमच्याकडे असेल वेळ, इतर लेक्चर वगैरे नसतील, तुमचं काही काम नसेल, तर तुम्ही ॲज अ रिव्हिजन म्हणून ते लेक्चर बघू शकतात. कारण तुमच्यापैकी काही लोकांचं सर्वे आधी झालेला आहे. जे नवीन असतील तुम्ही काळजी करू नका, तुमचा सर्वे होईल नंतर. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. PDF करतो शेअर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती. रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण कंटिन्यू करणारच आहोत पुढे. आणखी 1-2-3 दिवस लागतील आपल्याला, कारण हा जो टॉपिक आहे खूप मोठा आहे आणि हा एवढा मोठा टॉपिक आहे, मॅक्झिमम क्वेश्चन यातनं कव्हर होतात. फक्त आता जे झालेल्या गोष्टी तुम्ही रिव्हिजन देत राहा तुमच्या पद्धतीने. चलो, थँक्यू. याला मी सेव्ह करतो इथं, सेव्ह ॲज अ SBF करतो. येस. ग्रुपवरती संकेत ग्रुपवरती मेसेज टाकत असतो.